अजितदादा पवार हे नाव जरी उच्चारले तरी गेल्या 20-25 वर्षांचा संपूर्ण महाराष्ट्र डोळ्यासमोर उभा राहतो. राजकीय कारकीर्द बाजूला ठेवली तर अजितदादा हे नाव ज्याला शोभते असे खरेच दादा होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री, पण या सगळ्यापेक्षा मोठी ओळख म्हणजे जनतेसाठी अहोरात्र झटणारा नेता. त्यांच्या बोलण्याचा स्पष्टपणा होता, ठामपणा होता. कुठलीही वळणे न घेता हसत आपले मत थेट मांडण्याची शैली लोकांच्या मनात घर करून जायची. सकाळी 6 वाजता उठून कामाला लागणारा, महाराष्ट्राच्या जनतेने स्वतःला झोकून देणारा असा नेता महाराष्ट्राने पाहिला. अजित पवार हे एक असे नेते होते, त्यांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही. लोकनेत्याचे निधन हे महाराष्ट्रासाठी नवे नाही. गोपीनाथ मुंडे असो, विलासराव देशमुख, विनायकराव मेटे, प्रमोदजी महाजन, काळाने महाराष्ट्रावर अनेक घाव घातले आहेत. समर्थक असो किंवा विरोधक, प्रत्येक वेळी महाराष्ट्राने एक मोठा आधार गमावला आहे. पण व्यक्ती म्हणून विचार केला तर आज महाराष्ट्राचे फार मोठे नुकसान झाले आहे, कारण महाराष्ट्राचा दादा आपल्यातून निघून गेला आहे. जोपर्यंत माझे हातपाय हलतात ना, तोपर्यंत तुमचं भलंच करीन, बाकी काय करणार नाही. मी काम करून दाखवलं, मी कामाचा माणूस आहे, मी कामाचाच माणूस आहे.